Hello students, class 12 biology, chapter number 8, respiration and circulation, part 13. Pulse. It is series of pressure waves that travels through the arteries due to ventricular systole. बघा, it is series of pressure waves which travels through arteries. arteries मधून हे जे काय प्रेशर वेव्स ट्रॅव्हल करतात आणि हे कशामुळे होतं? व्हेंट्रिक्युलर सिस्टम. म्हणजे जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट करतात तेव्हा जे एक वेव्ह फॉर्म होतात आर्टरीजमध्ये, त्याला पल्स असं म्हटलं जातं. आणि इट इज स्ट्रॉंगेस्ट इन आर्टरीज क्लोजर टू हार्ट. हार्टच्या क्लोज असणारे ज्या काही आर्टरीज आहेत तिथं हे पल्स आहे किंवा हे प्रेशर आहे ते स्ट्रॉंग असतं. आणि इट इज फेल्ट इझिली इन सुपरफिशियल आर्टरीज लाईक रेडियल आर्टरी. म्हणजे हे ज्या सुपरफिशियल आर्टरीज आहेत तिथं हे प्रेशर आपण फील करू शकतो, आपल्याला फील होतं. म्हणजे रिस्टमध्ये असेल किंवा कॅरोटाइड आर्टरी विच इज प्रेझेंट इन नेक, तिथंसुद्धा हे प्रेशर आपल्याला फील होतं. पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट. ट्रॅकिकार्डिया पल्स रेट जर हायर असेल, हायर दॅन नॉर्मल, म्हणजे अबाउट 100 बीट्स पर मिनिट असेल तर त्याला ट्रॅकिकार्डिया असं म्हटलं जातं. आणि ब्रॅडिकार्डिया पल्स रेट स्लो असेल, स्लोअर दॅन नॉर्मल, इज बिलो 60 बीट्स पर मिनिट, तर त्या कंडिशनला ब्रॅडिकार्डिया असं म्हटलं जातं. हे जे काय आहे ते पल्स पॉईंट आहेत. फेशियल, टेम्पोरल, त्यानंतर कॅरोटाइड जे आपण म्हटलं नेक रिजनमध्ये, नंतर ब्रॅकियल जे आर्म अप्पर आर्ममध्ये सुपरफिशियल असतं, रॅडियल रिस्टमध्ये, फिमोरल थाय रिजनमध्ये, ओके. त्यानंतर डॉर्सॅलिस पेडिस म्हणजे डॉर्सल साईडला पेडल्समध्ये, त्यानंतर पोस्टिरियर, त्यानंतर पॉप्लेटियल. हे जे काही पल्स पॉईंट आहेत. त्यानंतरचा पॉईंट आहे ब्लड प्रेशर. द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ ब्लड वेसल्स कॉल्ड एज ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर जे आहे एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ ब्लड वेसल्स मेजर्ड बाय स्पिग्मोमॅनोमीटर, जे आपण ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी यूज केलं जातं. आर्टेरियल ब्लड प्रेशर, प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरी इज आर्टेरियल ब्लड प्रेशर. प्रेशर ऑन द आर्टेरियल वॉल ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे जेव्हा व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्ट होतात, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी आर्टरीजच्या वॉलवर जे प्रेशर क्रिएट होतं म्हणजे सिस्टोलच्या वेळी, त्याला सिस्टोलिक प्रेशर असं म्हटलं जातं. इट इज अबाउट 120 mm ऑफ Hg इन नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये. अँड प्रेशर ऑन आर्टेरियल वॉल ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन, व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशनच्या वेळी जे काही प्रेशर एक्झर्ट होतं ऑन आर्टेरियल वॉल, इट इज नोन ॲज डायस्टोलिक प्रेशर अँड इट इज 80 mm ऑफ Hg. म्हणजे नॉर्मल पर्सनचं जे काही ब्लड प्रेशर आहे, SP मीन्स सिस्टोलिक प्रेशर, DP मीन्स डायस्टोलिक प्रेशर, इज 120-80 mm ऑफ Hg. Difference between systolic and diastolic pressure is called as pulse pressure and it is about 40 mm of Hg. डेविएशन इन नॉर्मल BP. आता हे नॉर्मल पर्सनमध्ये झालं, पण याच्यामध्ये डेविएशन चेंज कधी होतो तर अशा काही कंडिशन्स आहेत. ड्यू टू आर्टेरियल इन इलॅस्टिसिटी ऑर हार्डनिंग ऑफ आर्टरीज कॉल्ड ॲज आर्टिओस्क्लेरोसिस. म्हणजे आर्टरीज हार्डनिंग किंवा इन इलॅस्टिसिटी जर त्याची डिक्रीज झाली असेल आर्टरीची, तर त्यावेळी त्या कंडिशनला आर्टिओस्क्लेरोसिस असं म्हटलं जातं. डिपॉझिशन ऑफ फॅट लाईक कोलेस्टेरॉल, आता कोलेस्टेरॉल डिपॉझिट होतं आर्टरीजमध्ये, त्या कंडिशनला ॲथेरोस्क्लेरोसिस. देन ब्लड प्रेशर लोअर दॅन नॉर्मल दॅट इज बिलो 90 or 60 mm ऑफ Hg इज कॉल्ड ॲज हायपोटेन्शन. आणि ब्लड प्रेशर जर हायर असेल तर त्याला म्हणणार आपण हायपर टेन्शन. आणि हे किती असेल? अबाउट 140-90. आता देर आर सम फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ब्लड प्रेशर. कार्डियक आउटपुट, ब्लड व्हॉल्यूम, विस्कोसिटी ऑफ ब्लड, एज, देन व्हेनस रिटर्न्स, लेंथ ऑफ ब्लड व्हेसल्स, जेंडर अँड पेरिफेरल रेझिस्टन्स. ओके. आता ह्यामध्ये एक पेरिफेरल रेझिस्टन्स म्हणजे काय, तर रेझिस्टन्स ऑफ आर्टरीज टू ब्लड फ्लो. ब्लड फ्लोला जर आर्टरीज अपोज करतात, रेझिस्टन्स दाखवतात, त्याला पेरिफेरल रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर कसं मेजर केलं जातं, तर हे जे काय ॲपॅरेटस आहे, ओके, त्याचं नाव काय बघा, स्पिग्मोमॅनोमीटर. इट यूज टू मेजर द ब्लड प्रेशर. इट कन्सिस्ट ऑफ इन्फ्लेटेबल रबर बॅक कफ. इन्फ्लेटेबल रबर बॅक कफ.
It connected with help of tube to mercury manometer. The cuff inflatable cuff is tightly wrapped around upper arm till the brachial artery is blocked. हा कप जो रॅप केला जातो आपल्या आर्ममध्ये, आर्मला तो टाईटली काय केला जातो, रॅप केला जातो. आणि यामुळं हे कशासाठी, तर ब्रॅकियल आर्टरी ब्लॉक होते. देन पल्सेटाईल साऊंड इज हर्ड. दिस इज सिस्टोलिक प्रेशर. पहिला जो साऊंड येईल तो कोणता असणार आहे, सिस्टोलिक प्रेशर. द साऊंड हर्ड ड्युरिंग मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर आर कॉल्ड ॲज कोरकॉफ साऊंड. द प्रेशर इन कफ इज लोअर्ड. म्हणजे परत प्रेशर काय केलं जातं, ते लोअर केलं जातं. टिल एनी पल्सेटाईल साऊंड कॅनॉट बी हर्ड. म्हणजे जोपर्यंत दुसरा पल्सेटाईल साऊंड येत नाही तोपर्यंत. इट इंडिकेट्स द डायस्टोलिक प्रेशर. अँड ऑप्टिमल ब्लड प्रेशर लेवल रीड ॲज 120/80 mm of Hg. Hypertension. Raised blood pressure higher than normal is known as hypertension. Above 120/180 mm of Hg is dangerous to health and may be damage to heart, brain and kidneys. It may cause chest pain, leads to myocardial infection means heart attack. It may cause brain hemorrhage and it may cause kidney failure. ओके, हायपरटेन्शनमुळे इतका कंडिशन्स होऊ शकतात. म्हणजे हार्ट अटॅक असेल किंवा ब्रेन हिमोरेज असेल किंवा किडनी फेल्युअरची कंडिशन असेल, ह्या सगळे जे कंडिशन्स आहेत त्या हायपरटेन्शनमध्ये होऊ शकतात. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. थँक्यू.